साठी पुढे एक महत्त्वाची बातमी। पुराच्या पाण्यात स्टंट करतानाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि यामध्ये काही जणांना प्राणही गमवावे लागलेत, तर काही जण थोडक्यात वाचलेले आहेत। पाहूयात। कार घातल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तर जायकवाडी धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू असताना एका चालकानं पाण्यात कार घातली, मात्र सुदैवानं कार चालक या पाण्यातनं बाहेर आलाय। तिकडे बीड जिल्ह्यातल्या माजलगावमध्येही दुचाकीसह वाहून जाणाऱ्या नागरिकाला स्थानिकांनी बाहेर काढलं। माजलगाव धरणाच्या समोरील बाजूला असलेल्या एका पुलावरून एक तरुण दुचाकी घेऊन चालला होता, मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे तो दुचाकीसह वाहून जाऊ लागला। याच वेळी गावातल्या काही तरुणांनी दोरीच्या साहाय्याने पाण्यात प्रवेश केला आणि या दुचाकीस्वाराचे प्राण वाचवले। तर नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात पिकअप जीप घालणं चालकाच्या अंगलट आलंय। मंद्याड नदीच्या पुरात पिकअप घेऊन जाताना चालक पाण्यात अडकला। गाडीत अडकलेल्या 2 व्यक्तींना गावकरी आणि पोलिसांनी यावेळी सुखरूप बाहेर काढलं। तर तिकडे साताऱ्याच्या खटाव तालुक्यात येरळा नदीच्या पुलावरून 52 वर्षीय व्यक्ती वाहून गेला। आंबवडे ते गोरेगाव या गावांना जोडणाऱ्या पुलावरून ही व्यक्ती चालली होती, पण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सुरेश गायकवाड हे वाहून गेले।